जनार्दन शिवराम नाईक, बळीराजा शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा अध्यक्ष. मी उपोषणकर्ता सुद्धा आहे. गेली 2 वर्ष मी पनवेल ते इंदापूर रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. परंतु येथील उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. गेली सन 2009 पासून लोकांच्या जमिनी भूसंपादन करून घेतल्या. त्यावेळी लोकांना अल्प भाव देऊन, म्हणजे खूप कमी भाव देऊन त्यांच्या जमिनी घेतल्या आणि जनतेने असं ठरवलं, शेतकऱ्यांनी, की चला एक काहीतरी विकास होतोय म्हणून आपण त्यांना जमिनी सुपूत केल्या. त्यांनी जमिनी सुपूत केल्यानंतर 2013चा कायदा निघाला. त्या कायद्याच्या नुसार शेतकऱ्यांना 20 पटीने भाव देऊन 2009ला दिलेल्या शेतकऱ्यांना अन्याय केला आहे. तसेच काही लोकांना असं पण केलेलं आहे की 2009 साली भूसंपादन केलं आणि त्यांनी पैसे घेतले नाही, त्यांना ज्यांनी मोबदला घेतला नाही त्यांना आताच्या 2013च्या कायद्यानुसार मोबदला देण्यात आला. म्हणजे खरोखर ज्या लोकांनी 2009 साली पैसे घेतले, मोबदला घेतला, त्या वेळच्या लोकांवर खूप मोठा अन्याय झालेला आहे. त्यांनी लवादामध्ये पैसे टाकल्या, त्याही फेटाळल्या आणि त्या फेटाळल्याने बरीच लोक त्याच्यातून मृत्युमुखी पडली, म्हणजे त्यांचा स्वर्गवास झाला. काही लोक तर आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली होती. त्यानंतर माझी भेट झाली की मी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळवून देईन असं सांगून मी त्यांच्यासाठी आमरण उपोषणाला बसलो. त्याच्यातून वेगवेगळं फंडे निघाले की काही शेतकऱ्यांच्या अतिरिक्त भूसंपादनेमध्ये जमीन गेलेली होती, काही शेतकऱ्यांच्या जमिनीतून इस्पात कंपनीची पाईपलाईन गेली होती, काही शेतकऱ्यांच्या जमिनीतून केबल लाईनी गेल्या. परंतु त्या अतिरिक्त भूसंपादनामधून गेल्या असल्या कारणाने त्यांना अद्यापर्यंत 2024 पर्यंत कोणताही मोबदला किंवा कुठलाही त्यांच्याशी मोबदला देण्याची प्रक्रिया चालू केली नाही. परंतु वेळोवेळी मला उपविभागीय अधिकारी प्रतिमा कुदलवाड यांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही अतिरिक्त भूसंपादनाचा मोबदला देण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे, असं माझ्याकडे पत्राचे पुरावा सुद्धा आहेत. आज गेली 2009 पासून आज 2024 पर्यंत अद्याप हद्द कायम केलेली नाही आणि हद्द कायम केलेली नाही म्हणून लोकांची जमीन किती हडप केली हे सुद्धा आम्हाला कळत नाही. माझा आव्हान आहे की 25 जुलैला मी तिथे मंत्रालयासमोर काही सांगायचे असेल ते सांगा. आम्ही तुम्हाला तिथेच आमची भूमिका दाखवून तुमच्या विरोधात आत्मदहन हा निश्चित करणार आहोत आणि जर आमच्यावर काय कोणत्याही कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ज्या ठिकाणी तुम्ही घेऊन जाल त्या ठिकाणी आम्ही अमरण उपोषण मी स्वतः चालू करणार आहे, असे मी पत्र व्यवहार सुद्धा केले आहे. म्हणून तुम्ही लवकरात लवकर या 25 तारखेच्या आत जे काही तुम्हाला करता येईल ते करून घ्या, अन्यथा मी कुणाचाही ऐकणार नाही. मी मृत्यूला घाबरत नाही. मी वेळोवेळी मृत्यूशी झुंज देत आलेलो आहे आणि आता हा शेवटचा पर्याय राहिला आहे. मी आत्मदहन करणारच आहे, याची नोंद घ्यावी. युगप्रभात न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. भेटूयात उद्या ठळक घडामोडींसोबत. लेटेस्ट न्यूज अपडेटसाठी आमचं चॅनल युगप्रभात न्यूज आजच लाईक, सबस्क्राईब करा. तसेच बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा.